आज आपण ग पासून सुरू होणाऱ्या शब्दांचा खेळ खेळणार आहोत. ज्याला येत असेल पहिल्या मुलांनी बोलायचं, जो पटकन उत्तर देईल तो राहील, ज्याने उत्तर उशिरा दिलं तो मागे जाऊन उभं राहील. ठीक आहे, रेडी? करायचं सुरू. बॉलचा आकार गोल. चल बघ. एका धान्याचं नाव. गहू. एका शरीराचा अवयव त्याचं नाव ग पासून सुरू होतं. हां, चल मग. एका प्राण्याचं नाव. गरुड. आपण ज्याच्यावर अन्न शिजवतो. कुकर. ज्याच्यावर अन्न शिजवतो. गॅस. एका फुलाचे नाव. गुलाब. अरे मुलं बोला जरा, मुली जिंकून जातील बरं का. नाही तर एका नदीचं नाव. पटकन. एका मुलाचं नाव. गौतम. चल माग. काय खरं नाही मुलांचं बरं का. मुलं उत्तरं द्या. आपण कपाळावर लावतो. ग पासून. गंध. प्रीती सांगू नको तिला, जा माग. चल. पावसाळ्यात सगळीकडे उगवतं हिरवगार. गवत. एका सेकंदाचा खेळ आहे. पटकन उत्तर दिलं तर बरोबर, नाहीतर मग माग. एका फळाचं नाव. गाजर. फक्त शिवानी उत्तर देते ना. जर एखादी वस्तू खूप तापवली तर ती काय होते? गरम. एखादी वस्तू खूप थंड झाली तर काय होते? तुम्ही काय फक्त इथं चक्र मारायला उभे राहिले का? उत्तर द्या मुलांनी सगळ्यांनी. आपण धान्य दळायला कुठे जातो? गिरणी. आता तू माग. आपल्या बाप्पाचं नाव. गणपती. अरे वा, दोघांनी बरोबर उत्तर दिलं. बर, ठीक आहे. एका मुलीचं नाव. गौरी. एका प्राण्याचे नाव. गरुड. प्राणी. एका प्राण्याचं नाव नाही येत. चला माग. चला सांगा. एका प्राण्याचं नाव. प्राणी. ग पासून. प्राणी. अरे तुम्ही रोज बघता त्या प्राण्याला. तुम्ही त्या प्राण्याला. नाही येत. चला माग. एका प्राण्याचं नाव ज्याची सुरुवात ग पासून होते. आपण आज प्राण्यांची नावं पण लिहिले. नाही येत. चला माग. गौतम. एका प्राण्याचे नाव. एक हिंट देऊ का? एक क्लू देऊ का? देऊ. जो प्राणी ज्या प्राण्याचं दूध आपण पितो. गाय. गाय. हां, चल माग. चला, मजा वाटली. पण आज कोण जिंकलं बरं? मुली. हां, चला मुलींसाठी टाळ्या वाजवा.